महापालिका निवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने मुंबईवर भगवा फडकत उद्धव ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे। या विजयासोबतच महायुतीने आपल्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याची तयारी सुरू केली असून मुंबईतील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। महायुती आपल्या 11 जानेवारी रोजी जाहीर केलेल्या वचननाम्यात महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला होता। आता महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मुंबईतील महिलांसाठी मोठे निर्णय लागू होतील। मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट बसमध्ये महिलांना तिकीट दरात 50% सवलत मिळणार आहे। तसेच लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1,500 रुपये मिळत असतानाच आता बस प्रवासातील अर्ध्या तिकिटामुळे महिलांची दरमहा मोठी बचत होणार आहे। वचननाम्यानुसार 2029 पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या 5,000 वरून 10,000 करण्यात येणार असून सर्व बसेस इलेक्ट्रिक म्हणजेच EV असतील।